शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। उद्या म्हणजे 14 जून रोजी ही बैठक पार पडेल आणि या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्यामुळे आता त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीमधल्या सगळ्या खासदारांना मुंबई गाठण्याचे आदेश दिले। दरम्यान 14 जूनच्या या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे आपल्या खासदारांना नेमका कोणता कानमंत्र देणार आणि कोणती नवी जबाबदारी सोपवली जाणार या संदर्भात कमालीची उत्सुकता निर्माण झाली। दुसरीकडे परभणीचे खासदार संजय जाधव हे गेल्या काही बैठकांना गैरहजर आहेत, त्यामुळे ते उद्याच्या बैठकीसाठी हजर राहतील का याकडे देखील लक्ष आहे। शिवसेनेच्या खासदारांची होणारी उद्याची बैठक सतत सुरू असणारी ही प्रक्रिया आहे। मातोश्रीवरती अशा पद्धतीच्या बैठका वारंवार सुरू असतात असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। तर ऑपरेशन टायगर म्हणणाऱ्यांचं अमित शहांनी 100 वेळा ऑपरेशन केलं असा टोला देखील त्यांनी लगावलाय। उद्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक मातोश्रीवर आहे। आणि अशी बैठक घेणं खासदारांची, आमदारांची, नगरसेवकांची ही कोणत्याही पक्षामध्ये सतत सुरू असणारी एक प्रक्रिया आहे। मातोश्रीवरती अशा बैठका सातत्यानं होत असतात। अनेक प्रश्न आहेत, पाऊस नाही अनेक ठिकाणी, निधीचा विषय आहे अनेक ठिकाणी। तर उद्या सगळ्या खासदारांना म्हणजे 9 खासदारांना बोलवून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करणार। हा फुटणार, तो फुटणार, तो फुटणार, या अफवा आणि या बातम्या सातत्यात उडवल्याच जात असतात। कुठलं टायगर काय, कुठलं ऑपरेशन करतात म्हणजे काय असतं, म्हणजे काय असतं ते मुळात जे म्हणतात आम्ही ऑपरेशन टायगर करणार, त्यांचं ऑपरेशन अमित शहाने 100 वेळा केलं। ते काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे काय तो मेंढ्यांचा? अमित शहाचा पक्ष आहे आणि विकृती आहे ही एक प्रकारची। पक्ष फोडणं, माणसं विकत घेणं ही एक प्रकारची विकृती आहे। आणि जेव्हापासून या महाराष्ट्रात मोदी शहांचं राज्य आलंय या देशात, तेव्हापासून राजकारणातल्या या विकृतीनं कळस गाठलेला आहे। ऑपरेशन टायगरच्या फक्त चर्चा आहेत। मुलाच्या निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे मुंबईमधल्या बैठकीला जाण्याचा प्रयत्न करू असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलंय। तसंच उद्धव ठाकरे यांना सोडून इतर कुठेही जाणार नसल्याचं राजाभाऊ वाजे म्हणाले। कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका आणि उद्धव साहेबाला, आमच्या नेत्याला सगळ्या गोष्टी सर्वस्रोत माहिती आहे। आता कुठल्याही गोष्टीचं कुठलंही आपलं हे सगळं कोणीतरी विनाकारण हे टाईम कुठल्या तरी विषयावर टाकून काहीतरी वेगळ्या मार्गाने आपल्याला जंबल करायचं काम करतात असं मला नाही वाटत की काही आहे। नक्की प्रयत्न करेल मी जायचा, पण साहेबालाही माहिती आहे की मी आता निवडणुकीमध्ये माझ्या मुलाला उभं केलेलं आहे। पण तरी थोडासा जरी टाईम मिळाला तर मी सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत परत येईल। त्रेतायुगात असतो तर मी छाती फाडून दाखवलं असतं। आता हे युग कलियुग आहे, मला छाती फाडूनही दाखवता येत नाही। त्यामुळे त्याचा संशय घेण्याचं काही कारण नाही। मी याआधी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे आणि आजही मी सांगतो की मी कुठेही जाणार नाही। मी आहे तिथे आनंदात आहे। मला विधानसभेचा सदस्य मी शिवसेनेमुळे झालो, मी लोकसभेचा सदस्य शिवसेनेमुळे झालो आणि मी उद्धव साहेबांना सोडून कुठेही जाणार नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। कामं आज होतील, उद्या नाही होणार, या गोष्टी चालूच राहणार आहे। परंतु आपल्या विचारधारेशी विचारधारा बदलून काही करणं हे योग्य नाही।